नमस्कार मंडळी. शिरस्ता आणि जनललकारी या चॅनलमधील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. सामान्यतः आपण नेहमीच ऐकतो आणि बोलतो की जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या रोजच्या जेवणामध्ये जे पण अन्न उपलब्ध असतं त्यामागे शेतकऱ्याची प्रचंड मेहनत असते. तो शेतकरीच असतो की जो तो अन्न किंवा ते पीक पिकवण्यामध्ये योगदान देतो. पण अशा शेतकऱ्याच्या ताटामध्ये नक्की काय उरतं हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशाच अनुषंगाने आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत. विषय आहे कृषी उत्पन्न बाजार समिती. या विषयाची अनुषंगाने आपण पहिल्यांदा 3 महत्त्वाची उदाहरणं बघणार आहोत. पहिलं उदाहरण आहे छत्रपती संभाजीनगर येथील पैठण या ठिकाणी एका शेतकऱ्याने स्वतःचा कांदा विक्रीस आणला. सामान्यतः भाव जरी कमी असेल तरी कमी परतावा मिळणं अपेक्षित होतं. पण झालं काय? तोलाई, हमाली, अडत आणि सरकारचा एकूण कर याचा सगळ्याचा एकत्रित परिणाम असा की या शेतकऱ्याच्या पदरी एकही रुपया उरला नाही. शेतकऱ्याला एकही रुपया मिळाला नाही. याउलट शेतकऱ्यालाच स्वतःच्या खिशातून 1 रुपया द्यावा लागला आणि या सर्व व्यवस्थेतून आपली सुटका करावी लागली. आणि ह्या व्यवस्थेचं नाव आहे कृषी उत्पन्न बाजार समिती. सामान्यतः कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हक्काचा भाव मिळवून देण्यासाठीची व्यवस्था आहे. ही व्यवस्था सरकारने स्वतःच्या पैशामधून स्वतःच्या कायद्याने उभारली गेलेली असते. यातून शेतकऱ्यांचं हित साधणं आणि ग्राहकापर्यंत तो शेतमाल कुठल्याही अडथळ्याविना पोचवणं अपेक्षित असते. पण सद्यस्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती या उलटच काम करताना सामान्यतः दिसतात. आता दुसरं महत्त्वाचं उदाहरण आहे जालना जिल्ह्यातील अमर काकडे या शेतकऱ्याचं. या शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टाने खूप मेहनतीने असा 25 क्विंटल टोमॅटो उत्पादित केला आणि हा टोमॅटो घेऊन तो जालना या ठिकाणी विक्रीस आणला. त्याला विक्रीला आणल्यानंतर समजलं की भाव कोसळलेले आहेत आणि आता प्रति किलो 4 रुपये एवढ्या मातीमोल दराने टोमॅटोची विक्री होत आहे. या परिस्थितीतून निराश होऊन या शेतकऱ्याने स्वतःचा सर्व शेतमाल हा रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि स्वतःच्या पूर्णपणे नशिबाला दोष दिला. क्रमांक 3 गौरव पनवार या व्यक्तीने स्वतःचा भुईमुग हा विक्रीसाठी आणला. पण अचानक झालेल्या पावसामुळं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणी साचलं गेलं आणि यातून या शेतकऱ्याचा शेतमाल हा पाण्यामध्ये भिजला. स्वतःचा नासधूस होत असलेला शेतमाल वाचवण्यासाठी गुडघ्यावरती तो चिखलातून स्वतःचा शेतमाल हा गोळा करत होता आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या तिन्ही उदाहरणामध्ये एक समान धागा काय असेल तर भारतामध्ये अपरिपक्व, अपारदर्शक, अन्यायकारक आणि पिळवणूक करणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यवस्था. सामान्यतः भारतीय संविधानामध्ये कृषी बाजारपेठ म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग हा स्टेट सब्जेक्ट म्हणजे राज्यसूचीतील विषय आहे. म्हणजे प्रत्येक राज्याने या संदर्भातला कायदा करून त्याची रचना निर्मित करणं अपेक्षित असतं. पण झालंय काय की भारतामध्ये काही राज्यांमध्ये जसं की बिहार, केरळ किंवा मिझोराम, मणिपूर या राज्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भामध्ये कायदाच अस्तित्वात नाही. तर काही ठिकाणी कायदा अस्तित्वात आहे जसा की महाराष्ट्रामध्ये. कृषी उत्पन्न बाजार समिती ही प्रामुख्याने ह्या 5 महत्त्वाच्या उद्देशासाठी स्थापन केली जाते. पहिलं, शेतकऱ्याला शेतमाल विकण्यासाठी अशी विश्वसनीय व्यवस्था त्याच्या शेतजमिनीपासून किमान 5 किलोमीटर अंतरावर असणं अपेक्षित असतं, असं भारताच्या कृषी आयोगाच्या शिफारसीमध्ये म्हटलं गेलं. प्रत्यक्षामध्ये सामान्यतः 25 ते 35 किलोमीटर अंतरावरती कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. प्रति 80 चौरस किलोमीटरला भारतामध्ये कृषी उत्पन्न बाजारपेठ असणं ही राज्यांची जबाबदारी आहे. पण याउलट सद्यस्थितीला 300 ते 400 चौरस किलोमीटर या क्षेत्रासाठी एक कृषी उत्पन्न बाजार समिती अशी परिस्थिती आहे. क्रमांक 2 शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल
विक्रीसाठी आणल्यानंतर त्या ठिकाणी चांगली विश्वसनीय अशी साठवणुकीची आणि तात्पुरती त्या ठिकाणी तोलाईची किंवा प्राथमिक प्रक्रिया करण्याची व्यवस्था असावी, ज्यामध्ये मोजमाप करणं असेल, ज्यामध्ये त्या शेतमालाचं पॅकेजिंग करणं असेल, ज्यामध्ये त्या शेतमालाच्या संदर्भामध्ये त्याचे वर्गीकरण करणं असेल, या संदर्भातली व्यवस्था असावी. क्रमांक 3, शेतकऱ्याने जो शेतमाल विक्रीस आणला आहे तो विकल्यानंतर त्याला जी रक्कम अदा होणार आहे या संदर्भामध्ये कायदेशीर रचना असणं अपेक्षित आहे, की जेणेकरून शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. चौथं महत्त्वाचं, शेतकरी जो शेतमाल विकतो त्यातून शेतमाल हा ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी अशी एक सुरळीत व्यवस्था असावी, जेणेकरून यामध्ये कुठेही काळा बाजार, साठेबाजी आणि भाव नियंत्रण होणार नाही. आणि 5वं आणि महत्त्वाचं म्हणजे एकूण कृषी या क्षेत्रासंदर्भामध्ये बाजारपेठ असेल किंवा ग्राहक असेल, या सर्व पातळीवरती स्पर्धात्मकता उभा राहून एक चांगली व्यवस्था निर्माण होईल, की जी पारदर्शक असेल आणि उन्नतीसाठी पूरक असेल. पण यापैकी कोणताही उद्देश हा सद्यस्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती या करताना दिसत नाही. जसं चर्चा केल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला किमान 5 किलोमीटर अंतरावरती कृषी उत्पन्न बाजार समिती असणं अपेक्षित आहे, तशी बाजारपेठेची व्यवस्था नाही. दुसरं महत्त्वाचं, ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्या सामान्यतः एक चक्रव्यूह म्हणून काम करतात, ज्यामध्ये शेतकरी हा जाऊ शकतो, पण जेव्हा परततो त्यावेळेस त्याच्या शेतमालावरती त्याचं अजिबात नियंत्रण नसतं. शेतमालाला मिळणारा भाव हा त्याच्यासाठी नेहमीच प्रतिकूल असतो आणि यातून त्या शेतकऱ्याच्या हाती निराशा येते. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती या चक्रव्यूह आहेत आणि शेतकरी हा अभिमन्यू आहे, ज्याचा रोज त्या शोषित व्यवस्थेमध्ये बळी जातोय. हे सर्व 5 उद्देश कृषी उत्पन्न बाजार समितीचे कुठेही प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसत नाहीत. या उलट कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अडती आणि व्यापारी यांचंच नियंत्रण आहे. सामान्यतः शेतकऱ्याने शेतमाल पिकवावा आणि तो ग्राहकापर्यंत पोचवावा, यामध्ये कोणताही मध्यस्थी असणं अपेक्षित नसतं, किंवा सामान्यतः एक मध्यस्थी असू शकतो. पण भारतामध्ये 15 ते 20 मध्यस्थींची संख्या आहे. जेवढी जास्त मध्यस्थींची संख्या तेवढा शेतकऱ्याच्या शेतमालाला कमी भाव, अशी परिस्थिती आहे. म्हणजे मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याचा कांदा हा 2 रुपये किलोनी विकला गेला आणि तोच कांदा 2च दिवसामध्ये प्रत्यक्ष ग्राहकांना 30 रुपये प्रति किलो या दराने विकला जातोय. म्हणजे मधले जे 28 रुपये ते जातात कुठं? तर त्याचा हिशोब असा, 2 रुपये शेतकऱ्याला मिळाल्यानंतर 2 ते 3 रुपये वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च आहे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत शेतमाल पोचल्यानंतर नासाडी होऊ शकते, त्यातून 2 ते 3 रुपये जातात. पण राहिलेले जवळपास 20 ते 22 रुपये हे मध्यस्थींना जात आहेत. मग आपण हे सामान्यतः चित्र पण पाहिलं असेल, की पोटच्या पोरासारखा हा शेतकरी ह्या पिकाला जपतोय. वर्षभर 6 महिने 4 महिने हे पीक वाढवण्यासाठी जीवाचं रान करतो, मेहनत करतो, घाम गाळतो आणि वेगवेगळ्या पातळीवरती भांडवल, संसाधनं यांची गुंतवणूक करतो. आणि हे होत असताना जो शेतकरी हा शेतमाल प्रत्यक्ष बाजारपेठेपर्यंत पोचवतो, त्यावेळेस तो शेतमाल हा अशा व्यापाऱ्याच्या नियंत्रणात जातो, की ज्या व्यापाऱ्याकडे प्रचंड धनशक्ती आहे. शेतकरी त्या ठिकाणी हा हतबल असतो. त्याच्या शेतमालावरती त्या व्यापाऱ्याचं नियंत्रण असतं. म्हणजे एकीकडे हतबल शेतकरी आणि एकीकडे धनाढ्य व्यापारी. शेतकरी स्वतःचा शेतमाल सोन्यासारखा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतोय आणि तोच माल विकत घेऊन व्यापारी हा सोन्याच्या साखळ्या परिधान करतोय. अशी ही परिस्थिती आहे. जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा चांगला शेतमालाला भाव मिळणार नाही. आता आपण चर्चा करूया महत्त्वाचा शेवटचा भाग, की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर पारदर्शकता आली
तर शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल आणि जो पण ग्राहक त्या शेतमालासाठी रक्कम अदा करतोय त्यातली जवळपास 80 ते 90% रक्कम जी की शेतकऱ्याच्या हक्काची ती त्याच्या खात्यामध्ये जाईल. यासाठीची व्यवस्था ही होणं अपेक्षित आहे, पण उलट पक्षीच व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम असा की शेतीमध्ये भांडवल निर्मिती होत नाही. शेतकरी जोखीम घेऊ शकत नाही. अत्याधुनिक अशी अवजारं तंत्रज्ञान वापरू शकत नाही. शेतकऱ्यांना स्वतःची आर्थिक उन्नतीचा मार्ग, भरवशाचा मार्ग असा मिळत नाही आणि शेतीकडे नवीन पिढीचा जाण्याचा ओघ हा कमी कमी होत आहे. याचा परिणाम आपण पुढच्या काही वर्षांमध्ये बघू, कारण भारत हा सर्वाधिक जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. या देशाची अन्नधान्याची गरज जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. मग असं असताना जर पुढची पिढी शेतीकडे वळली नाही तर आपण एक समाज म्हणून, देश म्हणूनच अडचणीत येऊ. सामान्यतः जेव्हा शाळेतील एका मुलाला विचारलं जातं की मोठा होऊन तू काय होणार आहे, त्यावेळेस त्याचं उत्तर जर मी मोठा होऊन एक सन्मानाचं जीवन जगणारा स्वाभिमानी शेतकरी होईल असं असेल आणि हे ऐकल्यानंतर त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती अभिमान असेल, त्याच वेळेस देशामध्ये सुवर्णयुग चालू झालं असं आपण म्हणू शकतो. आणि तोपर्यंत भारत महासत्ता, भारत विश्वगुरू किंवा भारत ही सुवर्णयुगाची वाटचाल हे सर्व एक भोळी बाबडी अशी परिस्थिती आहे. धन्यवाद.